तर गाईज मी खूप विचार केला ना, नाही 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 ना, तर गुड मॉर्निंग गाईज. मी खूप विचार केला की मी आता ना म्हणजे खायचे वगैरे ब्लॉग कमी बनवणार आहे आणि असं डेली ब्लॉग बनवेन. बट माझं दिवसातनं सगळं खाण्याचंच असतं, तर मी काय डेली ब्लॉग बनवू? दिवस रात्र खाणं खाणं खाणं. सो आज मी बनवली आहे ही फ्रँकी. घरी बनवली होती कारण की मम्मीने नूडल्स बनवले होते. ते नूडल्स साधे होते, त्याच्यामध्ये मी चटणी विटणी टाकून सगळं ती फ्रँकी रिटर्न बनवलं. ही फर्स्ट मी नूडल्स फ्रँकी बनवली होती, नूडल्स शेजवान फ्रँकी. त्याच्यानंतर हे पोटॅटो होते, ते पण मम्मीने भाजी बनवलेली, त्याचं मी फ्रँकी बनवत होती. त्याच्यामध्ये पोटॅटो, नूडल्स अँड चीज हे 3 मिक्स करून ही फ्रँकी बनवली. सगळ्यात भारी ॲक्च्युली ही फ्रँकी झालेली, चीजची फ्रँकी. तर मला जी गोष्ट आवडते ना ती मी एवढं घेते ना की त्याच्यावरनं माझं मन उडून जाईल. सो हे मी एवढं घेतलं होतं ना, आता तरी हे 4 दिसते तुम्हाला. मी खाऊन खाऊन संपवून टाकलेलं आणि नंतरला ना मला ते खाऊशी वाटत नव्हतं, तर मी काय केलं, ते तव्यावर गरम केलं. मला वाटलं ते मेल्ट होईल, खूप छान लागेल, पण बघितलं तर हे एकदम असं बोलायला नाही पाहिजे. बट तुम्ही ट्राय कधी करू नका. ॲक्च्युली मी 2 फ्रँकी खाल्ली होती तर माझं पोट खूप भरलं होतं. मग मी गेली वॉकिंगला अँड मी तुम्हाला दाखवणार आहे की रव्याचा केक कसा बनवतात. हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल कधी ना कधी. खूप टेस्टी झाला. सो बाय बाय गाय.